नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर इथं आणि वरद तयार झालेली आहेत. तर बघा इथं आरू पण तयार होते. तर वरद तयार होऊन खेळत बसलाय. तर आज आम्ही चाललेलो आहोत खूप छान असा ब्रिटिशकालीन तलाव बघायला. तर मस्त असा हा तलाव आहे आणि ब्रिटिशांच्या काळातला हा तलाव आहे. खूप मोठा पण आहे. तर तुम्हाला दाखवतो. तर चला तर मग आपण जाऊयात. तर असंच आम्ही चाललेलो होतो. तर पावसाचं वातावरण आहे बघा. पाऊस पडून गेलेला होता. आम्ही चाललो त्यावेळेस थोडंसं एकदम बारीक येत होतं. तर इथं बघा आपली आटपाडीचा बोर्डसुद्धा आहे आणि आम्ही चाललेलो होतो. तर गाडीमध्ये आम्ही चाललेलो होतो सगळेजण. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तर फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. तर खूप मोठा तलाव आहे हा. बघा हे इथं आम्ही आत्ताच पोहोचलेलो होतो. वर कमान बर का. जाऊ राजर लगी मागा. तर इथं सगळ्यांचं फोटो वगैरे काढायचं चालू होतं. तर इथं बघा खूप शेवाळ आहे खाली, तुम्हाला इथं दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि आणखी थोडंसं याला आम्ही पाठीमागेच्या आहे ना त्याला सांडीवरनं पाणी पडतं असं म्हणतो. तर ते आत्ता कुठे पडायला लागलेलं आहे. सांडीवरती सुद्धा 1-1.5 इंच असं पाणी वरती सुद्धा पडतं कधी कधी. पण आत्ता हे पडायला लागलेलं आहे. तर इथं फोटो वगैरे काढायचं चालू आहे. तर आम्ही सुद्धा थोडेसे फोटो इथं काढून घेतले. पाणी बघा भरपूर असं. बांधकाम सगळं हे दगडी आहे बघा. आणि खूप मोठा हा तलाव आहे. तुम्हाला दिसतंय तिथंपर्यंत हे आहे बघा. एखाद्या मरीन ड्राईव्ह सारखं दिसतं हे. पण शेवाळ खाली खूप होतं. तर म्हणजे सावधगिरीनेच पाऊल टाकावं लागत होतं. तर मुलांनी गॉगल आणलेला सोबत. तर गॉगल काढून फोटो काढ असं त्यांचं चालू होतं. तर त्यांची पण इच्छा पूर्ण केली. आणि मुलं आता इथं बाहेर येऊन थांबलेली होती. कारण घसरायची शक्यता खूप होती. थोडं तरी इकडं तिकडं म्हणजे पाय पडला तरी घसरत होतं आणि लागू शकतं. दगडं वगैरे आहेत बघा. तर इथं नाव का इथं पाईप खाली मासा अडकलेला आहे. हे बघा इथं. पण तो मेलेला मासा होता. जर जिवंत असतं तर आम्ही पाईप उचलले असते म्हणजे मासा पुढे निघून गेला असतं पाण्यामध्ये. पण तो मेलेला होता. तर हौस आता फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही इथं बाहेर आलो. तिथं बाजूला येऊन थांबलो. तर इथं आणखी इथं फोटो काढायचं चालूच होतं. तर खूप मोठा हा तलाव आहे आणि बघण्यासाठी खूप लांब लांबून लोक येतात इथं. बघा इकडे पाठीमागे सगळं तुम्हाला पाणीच दिसत असेल, जेवढं दिसतंय तेवढं. आणि ह्या तलावाची उंची पण जास्त आहे आणि रुंदी पण जास्त आहे. तर मासा आता इथं खाली अडकलेला आहे बघा. बघा किती छान छान असा व्ह्यू दिसतोय. तर आता आमचं इथं सगळं फोटो वगैरे काढून झालेलं होतं. आता आम्ही नंतर मग घरी जायला निघणार होतो. नाही म्हणत आमचा इथं 1 ते 1.5 तास गेलेला होता आरामात. तर मुलांना तर खूप मजा वाटत होती. त्यांना पूर्ण भिजावं वाटत होतं. पण सोबत कपडे आणले नसल्यामुळे त्यांना काही भिजू दिलं नाही. तर इथं हे पाचेदार म्हणतात याला.
ते म्हणतात ना, ते पाणी कमी जास्त सोडायचं ते सगळं इथून केलं जातं. तर इथून पण तलावाचा व्ह्यू छान दिसत होता. तर फायनली आम्ही इथं जाता जाता दुकानात आलेलो आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे आमचं कोमल शॉपिंग म्हणून दुकान आहे. तर इथं बसलेलो होतो. तर थोडासा अंधार पडायला लागलेला होता आणि नंतर मग आम्ही आता इथून लगेच घरी जाणार होतो. घरी जायला किती 10 मिनटं लागतील आता. तर इथं बसलेलो होतो. बघा बाहेरचं वातावरण. तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.